जनतेच्या तिजोरीवरून सध्या महायुतीत चढाओढ पाहायला मिळते। राज्यात आपली सत्ता, तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात असं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केले। तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या पण तिजोरीचा मालक आपलाच असा टोला चंद्रकांत दादांनी अजितदादांना लगावलाय। तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असा टोला चंद्रकांत दादांनी अजित पवारांना लगावलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी निधीवरून मतदारांना दम दिला। तुम्ही मतदानात काट मारली तर मीही निधीत काट मारेन असं अजित पवार म्हणाले होते। त्यानंतर रुपाली चाकणकरांनीही तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात असल्याचं म्हटलं होतं। त्यावर चंद्रकांत पाटलांनी टोला लगावलाय। मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन। आणि त्याची मी जिल्ह्याचा पालकमंत्री 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे। पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय ते राज्यात आपली सत्ता आहे। राज्यात सत्ता असताना राज्याच्या गावगाड्या आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं। आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। अवरून तुम्हाला सांगायचंय निधीशिवाय कोणतीही कामं होत नाही। त्याच्यामुळे मग तुमचं निधी आमचा। तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे तर समोरचे उदाहरण तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। हे मला वाटतं बारामती पुरतं त्यांनी बोललं असावं। बाकीच्या नेते कोणी काही काम करतच नाही असं नसतं। प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असतो आणि प्रत्येक जण मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही याचा असो, गटाचा असो, तो आपापल्या पद्धतीने विकास करत असतो। नेत्यांना कुणाला उद्देशून त्यांनी बोललंय हे थोडं पाहावं लागेल। जर ते त्यांच्या कोणत्या नेत्यांशी संदर्भात बोलले असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, पण इतर नेत्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य करता कामा नये। दोघांना सांगावंसं वाटतं की ते जे पैसे आहेत ते तुमच्या काकाचे नाही आहेत, ते आमच्या कष्टाचे, आमच्या कराचे पैसे आहेत आणि ते आम्ही देशासाठी देतो, तुमच्या खिशासाठी आणि तुमच्या मतांसाठी देत नाही। तर तुम्ही बोलताना भान ठेवा। काय तिजोरी, कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे। अरे त्या तिजोरीला एवढे भोकं पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो। 17 ठिकाणून भोकं करून ठेवले आहेत। काय राहिलंय तिजोरीमध्ये? काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवत आहे। हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय। हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचंय काय? बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास। नेते शहरांच्या विकासावर बोलतात पण त्यांची शहरच भकास असतात असं वक्तव्य अंबाजोगाईतल्या सभेत अजित पवारांनी केले। यावेळी अजित पवारांनी शिवराळ भाषाही वापरली। यावर भाजपच्या चित्रा वाघ यांनी दादांना सल्लाही दिलाय। मी कुठेतरी आपण काहीतरी थातुरमातुर सांगायचं ही माझी भावना नाहीये। मी शब्दाचा पक्का आहे। मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहरं एकदम घाण भिकार असतात, बकालपाडा असतो तिथं। मला असं वाटतं की दादा एक जबाबदार नेते आहेत। प्रत्येकानेच बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे। आता माझ्यासारखी कार्यकर्ता दादांना काय सांगणार? राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्यासोबत काम केलेली मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे सगळ्यांनीच, कुठले सगळ्याच नेते असतील, कार्यकर्ते असतील, या दिवसांमध्ये आपलं बोलणं जे आहे ते त्या ठिकाणी तारतम्य राहूनच बोललं तर ते जास्त बरं असतं। तर इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, अपघातात निर्मला गावित या गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत। नाशिकमधील खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। चंदन, काय माहिती? खरं तर माजी आमदार निर्मला गावित या आपल्या नातवाला घेऊन आपल्या घराजवळ फिरत असताना या ठिकाणी मागून येणाऱ्या एका कारनं त्यांना या ठिकाणी धडक दिली आणि त्यांना वळूया पुढील बातमीकडे। संजय राऊत पुन्हा तलवार घेऊन मैदानात दिसतील। राऊतांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले। ठाकरेंकडून राऊतांच्या प्रकृतीचीही विचारपूस करण्यात आली। यांच्या फायद्यासाठी ते तलवार घेऊन येणार का असा सवाल यावर म्हस्केंनी विचारलाय।
गेल्या महिनाभरापासून आजारी असलेले संजय राऊत लवकरच तलवार घेऊन मैदानात दिसतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आज भांडूपमधल्या संजय राऊतांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. याच वेळी मिलिंद नार्वेकर सुद्धा सोबत होते. आम्ही रोज कॉन्टॅक्ट मध्ये तसे असतोच, पण साहजिकच आहे हल्ली त्याला रोज मी फोन नाही करत, सुनीलला छळत असतो त्याच्या तब्येतीबद्दल. खूप दिवसापासून भेटायचं तर होतंच. आज भेट झाली, एकूण भेटून चांगलं वाटलं, बरं वाटलं. आज खूप फ्रेश दिसलं मला संजय. येस, आणि नुसतेच नाही, तलवार घेऊन दिसतील. त्यांची तब्येत ठीक नाहीये तरी सुद्धा यांच्या फायद्याकरता तलवार घेऊन येणार म्हणतायत. केवळ स्वार्थ उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेला आहे. थोडी स्वतःची काळजी घ्या असा सल्ला देण्यापेक्षा तलवार घेऊन तुम्ही बाहेर या, ही जे त्यांचा जो काही सल्ला आहे, नमस्कार आहे त्यांना. संजय राऊतांवर सध्या मुंबईतच वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गर्दीत न मिसळण्याच्याही सूचना त्यांना डॉक्टरांनी दिल्या आहेत. आक्षेपार्ह फोटो असलेलं टी शर्ट घालून कुणाल कामराचं ट्विट. आक्षेपार्ह टी शर्ट घालून कुणाल कामराने RSSवर टीका केली. हा फोटो कॉमेडी क्लबमध्ये क्लिक केलेला नाही असं कुणाल कामराने म्हटलंय. तर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर पोलीस कारवाई करतील असं बावनकुळेंनी म्हटलंय. यांनी एक फोटो पोस्ट केलेला आहे, ट्विट केलेला आहे, त्यावर RSS लिहिलेला आहे, पुत्रा अजून अशा पद्धतीचे पोस्ट केले, आक्षेपार्ह पोस्ट. असे जर आक्षेपार्ह पोस्ट टाकले असतील तर पोलीस कारवाई करतील. आम्ही त्यांना पोलिसांना देऊ. आता याचा अर्थ काय घ्यायचा आहे हे त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे. गेल्या वेळेला त्यांनी मोदी साहेबांवरही अशी जहरीली टीका केली होती, शिंदे साहेबांवर केली होती. आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं. आता त्याची हिंमत एवढी वाढली, तो संघाच्या सुद्धा नेत्यांवर किंवा पक्षावर किंवा संघटनेवर या पद्धतीची टीका करतोय. याचं उत्तर आता भाजपने देण्याची आवश्यकता आहे. बीड नगर परिषदेवरून अजितदादा आणि क्षीरसागरांमध्ये चांगलीच झुंपली. पक्ष काय तुझ्या काकाचा झालाय का असा सवाल अजितदादा यांनी विचारलाय. पक्ष तुमच्याच काकाचा, फक्त व्यवस्थित चालवा असं उत्तर क्षीरसागर यांनी यावर दिलंय. दिवस आमच्यात होते, मला विचारलं की बाबा ते बी फॉर्म पाठवा. म्हणलं कशाला? म्हणले 53 लोक उभे करायचे, सगळे माझ्याकडे पाठवा. म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरचं आहे काय? सगळे माझ्याकडे पाठवा, तू काय मालक झाला का? म्हणलं का पक्षाचा? हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही. आणि EB फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे. हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारिणीची, काहीतरी मिसफेड हे दादाला त्यांनी केलं आहे. मी दादांना स्वतः बोलण्याचा या बाबतीत प्रयत्न केला होता. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही किंवा त्यांनीसुद्धा तशी विचारणा मला काही केली नाही. आता त्यांना प्रीफीड आधी कोणी केला असेल आणि त्यातून आधीच तुम्ही काही डिसिजन घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काय करू शकत नाही. पक्ष हा माझा नाही, त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावा त्यांनी. धनंजय मुंडेंना खंत वाटत असेल तर त्यांनी कराड शेजारी जाऊन बसावं आणि खंत दूर करावी असा टोला धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर प्रकाश सोळंकेंनी लगावलाय. तर आठवण येत असेल तर जेलमध्ये जाऊन राहा अशी टीका बजरंग सोनावणेंनी केली. काय खंत बोलून दाखवली ती खंत. खरंच त्यांना मला वाटतं की प्रत्येक क्षणाला त्यांच्या पाठीमागं असणारा सावलीसारखा वाल्मिक कराड याच्याबद्दलच ती खंत असावी. आणि फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्ही आणि खंत दूर करा, एवढंच मी म्हणेल. त्यांना जर खूप आठवण येत असली तर माझी त्यांना विनंती आहे की जाऊन तिथं तुम्ही राहा. बाप एका पक्षात, पोरगी दुसऱ्या पक्षात अशी टीका अशोक चव्हाणांनी प्रतापराव पाटील चिखलीकरांवर केली. 5 पक्षात 5 माणसं असतील तर हे राजकारण आम्ही जिल्ह्यात अजिबात चालू देणार नाही असंही अशोक चव्हाण म्हणाले. तर जिवंत असेपर्यंत अशोक चव्हाण यांना भाजप कळली तरी खूप झालं असा टोला चिखलीकरांनी लगावलाय. आता हल्ली नवीन पॅटर्न झाला आहे राजकारणात. तुमच्यापासून सुरुवात इकडून दोघांपासून आहे. बाप एका पक्षामध्ये, पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये, अजून तिसऱ्या पक्षामध्ये, म्हणजे 5 पक्षात 5 माणसं. आणि उद्या प्रचार करायची वेळ तर 5चा वेळ, या वर्णात वेगळा प्रचार, त्या वर्णात वेगळा, तिकडे वेगळा प्रचार. म्हणजे लोह्याचा नवीन पॅटर्न आता राज्यामध्ये उघडलाय, हे हाणून पाडा. माझ्या मुलीनं कुठं काम करावं हा माझ्या मुलीला पूर्ण स्वतंत्र आहे.
आपण आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगळ्या कारणासाठी आपण का गेलो हे तर अनेक वेळी सांगितलं की अशोक चव्हाणांनी खुलासा केला पाहिजे की मी काँग्रेसनं मला एवढं दिल्यावरही बेईमानी काय केली. त्यांना माहीत नसेल तर मधुकरराव भावे साहेबांचा लेख मी त्यांच्याकडे पाठवतो, त्यांनी वाचावा आणि मग त्याच्यावर आत्मपरीक्षण करावं. भारतीय जनता पक्षाची निर्णय घ्यायची पद्धत फार वेगळी आहे. आणखी अशोक चव्हाणला ते जिवंत असेपर्यंत कळलं तरी खूप झालं. भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच फोडला. छत्रपती संभाजीनगरातील फुलंब्री नगर परिषद निवडणुकीतील हा प्रकार. नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपमध्ये प्रवेश. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आनंद ढोकेंचा भाजपात प्रवेश. मनमाडमध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराचं निधन झाले. नितीन वाघमारेंचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मनमाडमध्ये वॉर्ड क्रमांक 10 मधून ते निवडणूक लढवत होते. मुंबई आणि बॉम्बेबाबत मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे आता वादाची शक्यता आहे. IIT नावातील बॉम्बे तसंच ठेवलं, मुंबई केलं नाही हे चांगलं झालं. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधान केलेलं आहे. तर ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी तो आग्रह सोडावा असं संजय शिरसाट म्हणतायत. And as was we mentioned, as far as IIT Bombay is concerned, thank God it straight made this name. You have not done Mumbai. So that's one another compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. नाही, ते खुश असून चालणार नाही. ज्या शहराचं नामांतर झाले त्या शहराच्या नामांतराचं नाव हे प्रत्येक गॅजेटमध्ये आलेलं आहे आणि गॅजेटमध्ये आलेलं नाव हे तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे. मग ती संस्था असो, सरकारी असो, खाजगी असो का कोणती असो. म्हणून ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी आता तो आग्रह सोडून दिला पाहिजे. आणि जे नामांतर मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे ते नाव तुम्हाला पुन्हा एकदा ते वापरावंच लागेल. मुंबईच्या नावाशी कुणीही तडजोड करणार नाही.